आणि या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक गाव एक होळी अख्ख्या गावामध्ये आम्ही साजरी करतो. नमस्कार मंडळी, मी कौशे पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, आपल्या चॅनलवर बरेच दिवसानंतर व्हिडिओ येत असेल आणि आता तुम्हाला माहिती आहे आता जवळपास आता शिमगा आलेला आहे आणि आज आपण आलो तो म्हणजे आपटा कोलीवाडा. तुम्हाला माहिती असेल आपटा कोलीवाड्याची मानाची पालखी एकविराईची खूप थाटामाटाने एकविरा गडावर जात असते आणि त्याच आपण आपट्या गावामध्ये आलेलो आहोत. तिथे शिमगा हा सण भरपूर थाटामाटाने साजरा केला जातात आणि आज असणार म्हणजे हावलायचा आगमन सोहळा 2026. कशी हावलाय हाणतात वाजत गाजत धमाल करत जल्लोष करत हावलाय बोलतात, आमचे ते काय होली बोलतात. तर चला आज तुम्हाला आपटा कोलीवाड्यांचा थाट दाखवणार आहे आणि कशी धमाल करतात होली हाणताना, जी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची मजा घ्या. आणि चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला समोर बघता आता आपल्या आपटा कोलीवाड्याची सर्व पोरं आहेत आणि समोर त्यांचा दरवर्षी नवीन काहीतरी लुक असतं, बघण्यासाठी काय चलचित्र असतं. आणि समोरच बघताय तुम्ही मस्त कांतारचा लुक केलेला आहे आणि समोर लिहिला बघा आपटा कोलीवाडा होली उत्सव 2026 मोठे वलकर. मस्त सुंदर सजवलेला आहे, आकर्षण भारी दिसते. आणि आपली यंदाच्या पोरांचा थाट असणार आहे आपटा कोलीवाड्यांचा निळ्या टी शर्ट असणे मोठे वलकर ना सगळे. हा, तर आपल्या समोर आपले बाबा आहेत, ज्येष्ठ आहेत आपले बाबा. तुमचं नाव काय सांगा? नथुराम बामातुरे. तर ही जो हावलायचा सोहळा असतो ते किती वर्षापासून तुम्ही आपटा कोलीवाडा गावामध्ये साजरा करत आले? ती बरीच वर्ष म्हणजे परंपरा बरीच वर्षाची आहे. अंदाज तरी तुमचे साधारण काय सांगा? साधारण माझे 71 वर्ष आहे. 71. त्यापासून त्याच्या पुढे पासून भरपूर वर्ष म्हणजे 100 वर्षाच्या पुढे. आणि यंदाचा कसा काय थाट आयोजन वगैरे कसा असणार आहे? चांगला होता आयोजन, चांगलं आहे. रानात वगैरे गेलो, रानातून सगळं होलीच्या लवकर आणली. हा, आता जेवण खाऊन करणार परत घेऊन जाणार. आणि आता थाट कसा असणार आहे पोरांचा? म्हणजे डीजे विजे वाजवत नेणार ना आपण? चालेल, मग तुमची धमाल बघणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धमाल तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. बोला आई माऊलीचा हावलाय माते की मोठ्या वलकरांचा एकविरा माते की गणपती बाप्पा. माराय माऊलीला एकविरा माते की जय, मोठ्या वलकरांचा साईडला बघताय दुपारची वेळ झालेली आहे आणि अर्ध्यात हावला आहे ना हाणलेले आहे. तर बघताय बरीच मोठी हावलाय आहे. ते सध्या त्यांचं जे खल्प आहेत ते काढायला घेतलेत आणि 2 अशा हावल्या आहेत ते बघा तिथे पण जॉईन करतात. बघा एक अजून एक आहे मोठी आहे आणि ते नंतर त्यांच्या गावात नेऊन जॉईन करतात. अजून दुपारची वेळ जेवणाची वेळ चालू झाली आहे. मी काय बोलतो, हा आपला मित्र हर्षद सावंत. नमस्कार. नमस्कार. आणि यानेच आपल्याला या हावलाईच्या सणासाठी बोलवलेलं आहे. आपली ही जी हावला आहे ती अंदाज तरी किती फुटाची असते साधारण? तरी आता ती जॉईन केल्यानंतर तरी 30 फुटाच्या पण वरती जात असेल. 30 फुटाच्या पण वरती जाते जॉईन केल्यानंतर बघा आता ते त्यांचं काम चालू आहे. म्हणजे ते टाचतात ना ते सगळे, म्हणजे असतात. केल्यानंतर मग गुलाल भंडारा वगैरे लावून ते खांदे वगैरे ते मारायला जॉईन करतात. त्यानंतर मग ते खांद्यावर उचलून वाजत गाजत आपल्या गावात पोहोचवतो. आणि लगेच उभी करता हावला आहे काय? नाही, तिला म्हणजे सजवतात वगैरे, नंतर जॉईन वगैरे करून पेंटिंग वगैरे करतात. नंतर मग 1 दिवसानंतर लगेच उभी करतात. चालेल. चला, अशी तुम्हाला जुनी पद्धत बघायला भेटणार आहे आपल्या आपट्या गावामध्ये. बघा शेवटपर्यंत बघा, भरपूर धमाल जल्लोष होणार आहे. चला मंडळी, आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत तो म्हणजे हावला आता उचलाला. आणि आता थोड्या वेळात आता हावलाईला म्हणजे होलीला उचलतील आणि असं जल्लोष करत कशी हावला नेतात ते बघा. आणि समोर आता बघताय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, मासा बघताय आपल्याला बघायला भेटतंय. आणि समोर आपली हावला आहे बघताय, आपली सर्व मोठे वळकर
हे मोठे होलकर आहेत, हे दरवर्षाप्रमाणे कांद्यावरच जातात. तुमचा बारक्या होलकरांचा गैरसमज आहे का हे लावतात ते लावतात. आमची होली जी कांद्यावरच जाते. बारक्या होलकरांचा असा जल्लोष असते. आणि बघा सुंदर असे आपले हावलाय सजवलेले आहे, बघताय तुम्ही. हे बघा पूर्ण चला असाच थाट जल्लोष असणार आहे मोठे वलकरांचा. फुल जल्लोष असणार आहे आणि असाच राडा तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला आणि एक साईडला डीजे पण लागलेला आहे. 2 अशा हावलाय तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तुम्हाला दाखवतो चला. दुसरी हावलाय त्या साईडला पण एक छोटी हावलाय आहे, ही पण तुम्हाला दाखवतो. मला वाटतं ही बारकी बोरं सर्व हावलाय नेणार आहेत खांद्यावर. तुम्हाला ती पण दाखवतो चला. हे बघा ही बारकी हावलाय असणार आहे. ही छोटी हावलाय आहे, ही पूर्ण छोटी हावलाय. तर बारकी बोरं सर्व खांद्यावर नेणार आहे. बघा प्रत्येकाने अंगावर सेफ्टी घेतली म्हणजे गोंतेवाले काय जास्त ते पाईप वल नको उठाल त्यामुळे. आणि जल्लोष तुम्ही बघणार एक साईडला डीजे लागलेला आहे. चला यो स्टार्ट तुम्ही बघा. फुल जल्लोष असणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मंडळी आता सुरुवात केलंय म्हणजे ती म्हणजे हावलाय उत्सवाला. बघा कशा प्रकारे हावलाय खांद्यावर मारली जाते आणि असा जल्लोष करत थाट करत चला सर्वांचे हावलाय आता उचलेले आहे. बघा बघताय कशा प्रकारे खांद्यावर घेतली जाते हावलाय. बघा कशी पद्धत आहे, ही परंपरा आहे, जुनी परंपरा आहे. आणि ही ती सर्व यंग पिढी जुनी परंपरा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. बघा सर्वही खांद्यावर हावलाय मारलेले आहे. चला आता हावलाय निघलेली आहे आणि आता जल्लोष करत जाणार आहे. आता या साईडला पूर्ण सर्व छोटी पोरं आहेत. ती म्हणजे हावलायला आता खांद्यावर घेतलेली आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. या साईडला सर्व आपले पुरुष मंडळी बघायला भेटतात. मोठे वडकरणं सगळं. मग कसा वाटते आज सण आहे आणि तो योग आलेला आहे हावलाईचा आपला काय. आणि या वर्षाची किती वर्षापासून वाट पाहता तुम्ही? आज 100 वर्ष.
बाहेर देशातून परत आलेलो आम्ही. हा बाहेर देशात असतो, हा बाहेर देशात असतो, हा परत आलेला आहे आणि आज होळीचा सण साजरा झालेला आहे चांगल्यापैकी. दरवर्षी लहान मुलांपासून मोठे म्हणजे म्हाताऱ्या माणसाचे सगळे गावातले सगळे जण वार असेल रविवार मेन असं घेतात. सगळी जण येण्यासाठी त्यांना रविवार असं नेमला तर सगळ्यांना सुट्टी असते. त्याच्यात सगळी गावातली जेवढे आहेत मंडळी तेवढी सगळी पुरुष मंडळी लहान या सणासाठी उत्सुक असतात उत्सुक असतात. आणि मजा बघायला गेलं तर आता सुरुवात हावलायची सुरुवात इथूनच केली. खूप भारी वाटते. आम्ही मोठी होळकर आहोत. एक महिन्याच्या अगोदरपासून ही सुरुवात चालू असते म्हणजे आकापूर आमचं जल्लोष असते, यांची तयारी चालू असते म्हणजे सगळ्यांची. काकांची मोठ्या होलकर की जय हावलाय माते की, एकविरा माते की. मंडळी कशा प्रकारे जल्लोष करत थाट करत नाचत वाजत गाजत कशी हावलायला हप्ता कोलिवड्या गावामध्ये कशी वाजत गाजत येतात. आणि बघा बघा त्यांचे आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे कारण यो सण वर्षाने एकदा येतो आणि खूप जल्लोषात ते साजरा करतात. हप्ता कोलिवाडा आपल्या समोर काका आहेत. काका नाव काय तुमचं? यो सण आपला वर्षाने एकदा येतो, काय मग या सणाबद्दल काय सांगणार? बोला बोला. आम्ही होळीची परंपरा 150 वर्षाची पूर्वीची आहे. एक वर्ष पाडव्याचे मोठे होलकर छोटे होलकर असे आमचे एक हे असतं. या मोठे होलकर आणि हा आम्ही धन्यवाद. बोला एकविरा माते की, हावलाय माते की.
आपली होली येईल आता. आपली नदीतून डायरेक्ट होली झाली का आपली पाण्यातून? नदीतून सर्वजण खांद्यावर नेते होली. नदीतून डायरेक्ट आणि दरवर्षाची 100 वर्षाच्या पुढची परंपरा आहे. नदीतूनच होली नेतात ती. नदीतूनच आणि जर आणि होली आपली जड होती तरी पण उचलतात काय? तरी पण नाचत वाजत गाजत घेतात. आणि मग नंतर देवला जाऊन तिथं थांबेल ना? डान्स पण आहेत काय ना? देवळाजवळ डान्स पण आहे आणि फुल एन्जॉय करतील मोठे होलकर. चालेल चालेल. शंका नाही. आणि आपले ड्रेसिंग पण थोड्या वेळात तुम्हाला पाहायला भेटेल. पाऊस बघशील ना फक्त पाऊस आपल्या पाण्यातून असं फटाक्याचा पाऊस नुसतं हे वरती चिट्ट्या एक नंबर. चालेल चालेल. एकविरा माते की थँक्यू. मंडळी आता होली आता ठेवलेली आहे इथे जरासा आरामासाठी, कारण पाणी पिण्यासाठी होली आपली ठेवलेली आहे खाली. कारण इथून नदी आपल्याला पार करायची आहे दिसते ना समोरच. थोडी दमलीत आपली पब्लिक, थोडा पाणी पितील मग नंतर होली उचलतील. त्यानंतर कसा जल्लोष असणाऱ्या पाण्यामध्ये तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. दुसरी होली पण आलेली आहे आपली, बघू शकता समोरच. सर्व आता दमलीत, कारण तेवढे लांबशे आणले खांद्यावर बिना थांबता आणि थोडा आरामासाठी थांबवलेले आहे. चला आता पाण्यातून जी मजा असणार आहे ती नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर मंडळी आपल्यासोबत आता पंच कमिटी आहे आणि पूर्ण आपटा कोळीवाडा आपल्यासोबत जमलेला आहे. तर पंच कमिटींना आपण विचारूया आपटा कोळीवाड्याचा होली उत्सव ते कशा पद्धतीने साजरा करतात. ही परंपरा आमची 150 वर्षापूर्वीची आहे. जे आमचे ज्येष्ठ लोकांनी जे परंपरा गावामध्ये निर्माण केली आहे, बारीक होलकर मोठे होलकर, ही एक वर्षानंतर परंपरा, प्रत्येकाला एक मान सन्मान असतो. त्यानुसार ही एक जंगलामध्ये जाऊन एक जल्लोषामध्ये ही होळी आम्ही गावामध्ये घेऊन येत असतो. आणि तसेच ही होळी आम्ही 8 दिवस अगोदर तिथं स्थानबंद करतो. तिची पूजा अर्चा करून आम्ही ती होळी उभी करतो. आणि या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक गाव एक होळी अख्ख्या गावामध्ये आम्ही साजरी करतो. आणि आजचा दिवसभराचा आकर्षण आपल्याला कसा बघायला भेटणार आहे का? म्हणजे काय काय आकर्षण आज बघायला दिवसभराचं आकर्षण म्हणजे आम्ही सर्वांनी जे युवा पिढी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून गावात मिरवणूक निघून आज आम्ही जंगलामध्ये आलेलो आहोत. जंगलामध्ये आल्यानंतर तिथे एक नाश्त्याची सुविधा केली होती, तसेच जेवणाची सुविधा केली होती. त्यानंतर आपण DJ बरोबर आपण तुम्ही पाहिलं असाल की आपण मिरवणूक काढली. आता नदीमधून आपल्याला आपल्या ज्या स्थान आहेत गणपती मंदिर तिथे आपल्याला होळी घेऊन जायची आहे. त्यानंतर आपण तिथं 1-2 दिवसानंतर आपण होळी उभी करणार आहोत. आणि चला मग आता एक सुंदर गीत घेऊया. आणि ही होळी लावण्यानंतर म्हणजे उद्या होळी तुम्ही लावशील बरोबर. होळी लावण्यानंतर म्हणजे तुम्ही आता 8-9 दिवस आधीच होळी आणली, तर आता बाकीचे दिवस काय प्रोग्राम असतात तुमच्या गावामध्ये? बाकी दिवस म्हणजे महिला मंडळाचे 5 दिवस प्रोग्राम असतात. विविध जे खाद्यपदार्थ वगैरे असतात ना ते मांडण्याची परंपरा आहे. हां, ते डान्स वगैरे बोलाल तर क्रिकेटचे सामने असतात. जे महिला मंडळाचे जल्लोषात 7 दिवस जल्लोषात प्रोग्राम चालू असतात. आणि जल्लोषात सगळे आणि एक गाव एक होळी असल्यामुळे पूर्ण गाव तिथं हजर असतो. त्यामुळे एक वेगळाच आनंद दिसते. हा वेगळाच जल्लोष या गावामध्ये असतो आपल्या गावामध्ये. आणि आपल्या गावाची एक परंपरा आहे, गावात कोणताही सण असू द्या, जर होळी असेल, आपलं तुम्ही एक विक्रीची पालखी असेल, गणेशोत्सव असेल, तर सर्व सण एक गाव एक जल्लोषात एकजुटीने एक जल्लोषाने एक साजरा करतो. चालेल चालेल चालेल. चला मानाच्या पालखीचा जय. हे गाणं उद्या आवलायचा. शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा, आमचे दाराशी हाय शिमगा. आपला दादा मस्त कोली लुक करून आता रेडी झालेला आहे. आपला मंगेश दादा मस्त बघा कोली ट्रेडिशनल लुक. राजा नाकवा एक नंबर. तुझा डान्स आहे का आता? डान्स नाही पण कुठला पण सण असू दे मंगेश कोली ड्रेसिंग करणारच. एक नंबर भारी दिसतोस एकदम.
मंडळी तुम्ही बघितलीत आपटा कोलीवाड्याची होली कशा प्रकारे पाण्यातून वाजत गाजत जल्लोष करत फटाके आतिषबाजी करत कसे येतात बघा. समोरच बघते तुम्ही पाण्यातून नदीमधून होली आता आणलेली आहे आणि किती पब्लिक बघतात साईडला. समोरच आता डीजे आहे. आणि या साईडला जल्लोष चालू झालेला आहे आणि बघा आता थोड्या वेळात नाच सुद्धा होणार आहे. तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे.
मंडळी फायनली आपली होली पोचलेली आहे. जिथं होली जिथं लागते या ठिकाणी आपली होली आता पोचलेली आहे. बघा मस्त जल्लोषात थाटामाटात फटाक्यांची आतिषबाजी करून आपली हौलाईला मस्त आणलेली आहे इथे वाजत गाजत. आणि आता जल्लोष त्यांचा चाललेला आहे. खूप जल्लोष करतात आपटा कोलीवाडाकर सर्वजण. मजा आली. चला तुम्हाला जल्लोष दाखवतो. चला मंडळी, तुम्ही बघितलात आपटा कोलीवाड्याचा होली उत्सव सोहळा. हौलाईचा सोहळा कशा प्रकारे हौलाईला वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत कसे हाणतात तुम्ही बघितले. आपटा कोलीवाड्यामध्ये असाच थाट असतो, असाच जल्लोष असतो. मोठे वलकर यांचा 1 वर्षाने मान येत असतो. पुढच्या वेळी छोटे वलकर ना, बारीक वलकरांचा, बारीक मोठे वलकर आणि बारीक वलकर असं 2 गट हान त्यांचा, 2 ग्रुप हान. तर 1 वर्ष आर करून एकमेकांचा मान असते होली आणण्याचा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा, करा. सबस्क्राईब पण करा. चला तुम्हाला कशा इकडचा वाटला होली सोहळा तर एक लाईक करा नक्कीच. आणि भेटूया अशाच नवीन चांगले व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी मी नक्कीच येत घेईल. ड्रोन चला. पण तुम्हाला बघायला भेटेल. चला भेटू पुढच्या बोला आई माऊलीचा उदो उदो हौलाई माते की जय. आपटा कोलीवाड्या मानाच्या पालखीचा विजय असो. चला.